भारतीय कामगार सेनेच्या वतीने पुण्यात हॉटेल व आदरातिथ्य क्षेत्रातील कामगार प्रतिनिधींच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते। यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, सरचिटणीस आणि शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांच्यासह कामगार सेना नेते अजित साळवी, मनोहर भिसे, हॉटेल क्षेत्रातील तज्ज्ञ चंदन कुमार, सौमित्र कंडू, दीपाली सिंघल, कायदे तज्ज्ञ श्रीनिवास इनामती यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। सदर कार्यशाळेत मोठ्या संख्येने हॉटेल क्षेत्रात काम करणारे कर्मचारी सहभागी होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरचिटणीस आणि शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी कामगार प्रश्नावर अधिक प्रभावीपणे काम सुरू ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली। संघटनेत आपण कामगार नेते असला तरी नियमित कामावर लक्ष ठेवून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहणे महत्त्वाचे आहे। प्रत्येक काम जबाबदारीने करा, अशा शब्दात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी कामगारांना संदेश दिला। भारतातली म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची संघटना असेल की जी आज 55 वर्ष पार करून 56-57 वर्षामध्ये पदार्पण करते, इतका प्रदीर्घ अनुभव असलेली आणि या दरम्यानच्या काळामध्ये आपल्या संघटनेची माहिती जशा इतर संघटना घेतात, काही एजन्सीज घेतात, काही रिसर्चर घेतात, काही संशोधक घेतात, मुंबईच्या बाहेर, दिल्लीच्या बाहेर, परदेशामध्ये जिनिव्हा सारख्या ठिकाणी ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची बैठक होते त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेंट व्हायला, सहभाग करायला मिळतो। ते इतकं सोपं दिसतं तितकं सोपं नाही, परंतु ही संधी शिवसेनेच्या माध्यमातून, भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मला त्याच्या या मित्रामुळे मिळाली आणि त्याच्यामुळे एक अजून एक प्रेरणा मिळते, तशी प्रेरणा मिळाली। आपण समाजाशी जे काही गरजेचं आहे त्याला धावून जाणं, तो कोण आहे हे न बघता, त्याचा जात पंथ धर्म न बघता पहिली त्याला मदत करा, ही जी शिकवण बाळासाहेबांनी दिली, मग तो मराठी आहे, कोण आहे, काय हे नंतर, आणि खऱ्या अर्थाने कामगार सेनेचं जे काही ब्रीद आहे म्हणजे मोकळ्या हातांना रोजगार देण्याचं जे पहिलं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवसेना प्रमुखांनी केलं। अनेकांच्या चुली पेटल्या, कुटुंब निर्माण झाली, मुंबईत कुटुंब स्थापली गेली। हा आपला इतिहास सर्वांना म्हणून ते आपण बाळासाहेबांकडून शिकतो। म्हणून कधीही कुठलाही अयोग्य विचार आमच्याशी आमचा पाठलाग करू शकत नाही, आम्ही कुठल्याही पापाचे वाटेकरी होऊ शकत नाही, आम्ही समाजाचे नेतेकरी आहोत। ही शिवसैनिकाची भूमिका नेहमी कामगार सैनिकाने आपल्यात बाळगावी, एवढीच एक नम्र विनंती आपल्याला आहे आणि त्याची आठवण प्रत्येक दिवशी। मराठा कोण? मराठा जो मरणापासून हटत नाही तो मराठा, तो जातीचा कुणी असेल। मराठ्यांचा अटके 5 झेंडा आम्ही लावला, आम्ही दिल्ली जिंकली, दिल्लीवर बाबा पडकवला, आमचे किल्ले उद्ध्वस्त काय झाले कारण आम्ही लढलो आणि किल्ले लोकांची उत्तर साबित राहिले कारण त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं। सगळे इन्व्हेडर्स आहेत ना, ते घुसखोर आहेत, अफगाणिस्तानला आले सगळे, त्यांच्यावर लढलं कोण? या देशामध्ये स्वराज्याची संकल्पनाच कोण घेऊन उभं राहिलं, स्वराज्य हा शब्द घेऊन कोण राहिलं उभं, तर ते छत्रपती शिवाजी महाराज। तिकडे शूरवीर नव्हते का? होते ना, राणा प्रताप सिंग होते, पण म्हणून ते स्वराज्याची कल्पना नव्हती, लढले, लढवय्या होते, योद्धे होते, स्वराज्य नव्हतं। स्वराज्य कल्पना लक्षात घ्या तुम्ही, म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना काय आहे। इमान आहे तिथं, जिथं इमान असताना एकमेव पक्ष तिचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। विकले जाणार नाही, जपू म्हणून त्यांच्याबरोबर आपलं घर, ज्या घरात तुमच्यातला आणखीन एक चांगला गुण शब्द इनाम ते मी 2 गुण पाहतो। तुम्ही जिथं राहत होता, कदाचित आता घरभरी आली असते तुमच्याकडे, पण जिथं राहत होता तिथली तुमची भाषा कशी होती, तुमचं बोलणं कसं होतं, तुमचं चालणं कसं होतं, तुमचं वागणं कसं होतं। एटिकेट्स चेंज द मोमेंट यू एंटर्ड इनटू 5-star हॉटेल, युअर स्टाईल ऑफ वॉकिंग, युअर स्टाईल ऑफ स्पीकिंग, युअर स्टाईल ऑफ एक्सप्रेसिंग युअरसेल्फ चेंजेस अ लॉट। तो माणूस चालतो कसा, येस सर, शेख साहेबने बोलायला सर काय म्हणते सर, असं करतो तिथे हे पुढचं बोललं नाही, ही भाषा असते आपली, ती भाषा जी आहे ना ती भाषा बदलली तुमची। डिफेन्स मधला माणूस बघा तुम्ही, जवान असू दे तर ऑफिसर असू दे, चालतो कसा, बसतो कसा, उठतो कसा, नकळत झालेले संस्कार आहे ते, शिकवणे लागलं तुम्हाला।
तुम्ही लक्षात घेतलं की येणारा माणूस कसा येतो, कसं बोलतो, आपल्याला कसं वागलं पाहिजे, हे आपल्याला जीवनामध्ये सुद्धा शिकलं पाहिजे की जर मी इथं असा वागू शकतो त्याच पद्धतीनं काम करू शकतो. लिहून ठेवा. टिकाऊ गोष्टीला वेळ लागतो, टाकाऊ पटकन येते बरं का. कुंकू लावायला वेळ लागतो, तिला वेळ लावावं लागतं. टिकली कधी पण लावता येते आणि कधी पण बदलता येते. कुठल्याही रंगाची लावता येते. आपला रंग एकच भगवा, अवघा रंग एकची झाला, त्याचं नाव भगवा रंग आहे. आणि म्हणून तुम्ही आज रंगरूचिक तुम्ही हे केलं. आता मात्र नुसतं चिंतन मनन केलं तर त्यांच्यासारखं होईल बरं का. आपलं बद्ध चिंतन नाही, ऍक्शन. वी हॅव टू गो ऑन ऍक्शन मोड. बसा एकत्र अभ्यास करून ठरवा आपल्याला हे करायला पाहिजे. मला मॅनेजमेंटचा फोन आला पाहिजे, मला मैनेजमेंट का फोन आना पाहिजे. साहब वो कुछ ही साहब ने जो कुछ प्रोग्राम किया ना उसके बाद में तुम्हारे काम लोग क्या काम करते हैं यार. सैल्यूट टू योर स्टाफ, सैल्यूट टू योर एम्प्लॉय, सैल्यूट टू भारतीय कामगार सेना, सैल्यूट टू योर ऑल लेबर. अशा प्रकारची प्रतिक्रिया आली पाहिजे की येईल. तर तुम्ही न्यायासाठी स्वार्थासाठी जमलं जमलं. मला ड्युटी दे ना, मला हलकी ड्युटी दे ना, मला ऍब्सेंटवर पगार दे ना, मग तो ऑफिसर चांगला. मी कधी पडेन कधी पण जाईन, तो ऑफिसर चांगला. मला म्हणून तर अध्यक्ष करा ना, म्हणजे मला कधी येऊन कधी जाता येईल. मला सरचिटणीस करा ना, म्हणजे मला कधी येऊन कधी जाता येईल. असले जेव्हा सूचना करता ना तेव्हा तुमच्या लक्षात येत नाही की तुम्ही खाली काय पाहत तो विषय. खाली दुसऱ्याला वाटतं अरे बरं आहे, चालेल आता तुझी टर्म झाली, पुढची 5 वर्ष मला मजा मारायची, 2 वर्ष मजा मारण्याचा कालावधी म्हणजे पदाधिकारी होणं. हे जे आहे ते डोक्यातून काढा. असं जर पावळे जर त्यांच्यावर असते ना तर मार्गाला स्वराज्य निर्माण करता आलं नसतं. शिवसेनेचं राज्य पुन्हा यावं वाटत असेल ना तर महानगरपालिकेत सुद्धा तुमचं कर्तृत्व दिसलं पाहिजे. सोना महंगा नहीं है, हीरा महंगा नहीं है, डेटा, नॉलेज. नॉलेज इज द न्यू गोल्ड. अगर आपके पास, जिसके पास सबसे बड़ा डेटा है वो दुनिया का सबसे अमीर आदमी है. आप नाम ले लो, किसी का भी नाम ले लो, अमेजॉन, जेफ बेजोस, जितने भी लोग आप नाम ले लो, उनके पास क्या है? टेक्नोलॉजी और डेटा है. क्या है अमेजॉन? क्या कुछ बनाती है? क्या नहीं बनाती है वो, लेकिन वो दुनिया के सबसे अमीर व्यक्ति है. तो ये बहुत इंपॉर्टेंट है कि आप किसी भी बिजनेस में, किसी भी इंडस्ट्री में पैसा किसका लगा हुआ है, वो पैसा कहां से आ रहा है, उस पैसा को चैलेंज करने के लिए क्या आपके पास मैकेनिज्म है. POSH या प्रिवेंशन ऑफ सेक्सुअल हैरेसमेंट एट द वर्कप्लेस. अब आप बोलेंगे ये आपको बताने की क्यों जरूरत है, लेडीज को बताओगे, है ना, उनको पता होना चाहिए, आपको क्या करना है. बट माय डियर फ्रेंड्स, आई एम सो सॉरी बट आप लोगों की वजह से वो POSH सेक्सुअल हैरेसमेंट हो जाता है. तो इसीलिए आपको पता होना चाहिए कि क्या चीज सेक्सुअल हैरेसमेंट एट द वर्कप्लेस के अंडर आती है और आपको उसकी जिम्मेदारी लेनी पड़ेगी, क्योंकि हमारी ही बहनें बेटियां जा रही है वहां पे काम करने के लिए. तो हमें पता होना चाहिए कि क्या होना चाहिए और क्या नहीं. एक सिंपल वर्गणी किती असो पण त्यांना आमच्याकडे प्रोटेक्शन दिलं जातं. जसं कोचिंग साहेबांनी सांगितलं 350 लोक 20 मेंबर, तसं नाही. काही हरकत नाही, आपण मेंबरशिपची मेंबरशिप करू. भारतीय कामगार सेना, शिवसेना संपूर्ण त्यांच्या पाठीशी उभी राहील ही ग्वाही तुम्हाला मी देतो.